आजचा माणूस बाहेरून हसताना दिसतो, पण आतून पूर्ण थकलेला असतो. कारण प्रत्येक जण जगासाठी जगतोय, पण स्वतःसाठी जगायला विसरतोय. आपण दिवसभर लोकांसाठी धावत असतो. कोणी नाराज होऊ नये म्हणून स्वतःचं मन मारत असतो. कोणी सोडून जाऊ नये म्हणून स्वतःचं अस्तित्व बदलत असतो. पण शेवटी जेव्हा आपण एकटे बसतो ना, तेव्हा मन एकच प्रश्न विचारतं, मी स्वतःसाठी नेमकं काय केलं? परमात्मा एक मार्ग आपल्याला शिकवतो की स्वतःला हरवून कोणालाही मिळवू नका. कारण जगाचं समाधान करताना जर मनच तुटलं तर त्या जगण्याचा उपयोग काय? लोकांचं काम असतं बोलणं. तुम्ही शांत राहिलात तर बोलतील. तुम्ही पुढे गेलात तरी बोलतील. तुम्ही अपयशी झालात तरी बोलतील. म्हणून लोकांच्या आवाजापेक्षा आपल्या मनाचा आवाज ऐकायला शिका. कधी कधी आयुष्यात शांत राहणं खूप गरजेचं असतं. प्रत्येक गोष्टीचं उत्तर शब्दांनी द्यायचं नसतं. वेळ सुद्धा खूप मोठं उत्तर देत असते. आज अनेक लोक दुःखी आहेत कारण त्यांना अपेक्षा चुकीच्या लोकांकडून ठेवल्या आहेत. जिथे प्रेम नव्हतं तिथं मन लावलं. जिथे आपुलकी नव्हती तिथे विश्वास ठेवला आणि मग तुटले. पण लक्षात ठेवा, तुटणं म्हणजे संपणं नसतं. कधी कधी आपल्याला मजबूत बनवण्यासाठी कठीण परिस्थितीतून जावं लागतं. रात्र किती काळी असली तरी सकाळ होतेच. तसंच तुमच्या आयुष्यातील चांगला वेळ येणार आहे. फक्त स्वतःवरचा विश्वास जिवंत ठेवा. दुसऱ्यांच्या आनंदासाठी जगताना स्वतःच्या मनाला दुःख देऊ नका. स्वतःला वेळ द्या. मन शांत ठेवा. वाईट विचारांपासून दूर राहा. कारण शांत मनातच योग्य मार्ग दिसतो. परमात्मा एक मार्ग सांगतो, जीवनात कितीही वादळ आली तरी स्वतःचा प्रकाश कधी विझू देऊ नका. आज जर कोणी तुमची किंमत करत नसेल तर दुःखी होऊ नका. हिरा किती मौल्यवान आहे हे प्रत्येकाला कळत नाही, म्हणून स्वतःला कमी समजणं बंद करा. तुम्ही खूप खास आहात. तुमच्या आयुष्याला एक मोठा अर्थ आहे आणि कदाचित आजचा संघर्ष उद्या मोठ्या आनंदाची तयारी असेल. जीवन सुंदर आहे, फक्त त्याकडे पाहण्याची नजर शांत आणि सकारात्मक पाहिजे. मनात विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. कारण थांबलेल्यांना नाही तर चालणाऱ्यांचा मार्ग सापडत असतो. बाबू